अखेर जनतेची प्रतीक्षा संपली आणि हिवाळी अधिवेशन संपता राज्य सरकारने म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची टीम त्यांची खाती अखेर जाहीर केली। शेवट अंतिम टप्प्यात आलेली ही यादी आपण वाचणार आहोत, ज्यामध्ये अजित पवारांनी शिंदे गटाला डावललेला आहे। ती संपूर्ण यादी आपण बघूया। त्यामध्ये पहिलं नाव आहे देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री गृहमंत्री, नागपूर विधानसभेतून आलेले। त्यानंतर दुसरं नाव आहे गणेश नाईक, उद्योग मंत्री, ऐरोली विधानसभा, चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री, कोथरूड, गिरीश महाजन, ऊर्जा मंत्री, जामनेर विधानसभा, राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम, शिर्डी विधानसभा, अतुल सावे, आरोग्य मंत्री, संभाजीनगर पूर्व, चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, कामठी विधानसभा, आशिष शेलार, वन मंत्री, वांद्रे पश्चिम, मुंबईतून। त्यानंतर पुढील नाव आहे नितेश राणे, पर्यटन मंत्री, कणकवली विधानसभा, मंगल प्रभात लोढा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मलबार हिल, जयकुमार गोरे, कौशल्य विकास मंत्रीपद, मान विधानसभा, पंकजा मुंडे, सांस्कृतिक कार्य, परळी विधानसभा, अजित पवार, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्रीपद, बारामती विधानसभा, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री पद, नगरविकास खातं, शंभूराज देसाई, गृहनिर्माण मंत्री, पाटण विधानसभा, उदय सामंत, सामाजिक न्याय, रत्नागिरी विधानसभा। त्यानंतर पुढील नाव आहे मालेगावमधून दादाजी भुसे, कृषी मंत्री, मालेगाव बाह्य विधानसभा, अदिती तटकरे, महिला व बालकल्याण विकास, श्रीवर्धन, नरहरी झिरवळ, आदिवासी विकास मंत्री, दिंडोरी विधानसभा, मकरंद पाटील, अन्न व नागरी पुरवठा, वाई खंडाळा विधानसभा, हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क, कागल विधानसभा, प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री, माजीवाडा ठाणे। त्यानंतर शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीपद, जळगाव ग्रामीण विधानसभा, भरतशेठ गोगावले, क्रीडा व युवक कल्याण, महाड विधानसभा, माणिकराव कोकाटे, जलसंधारण, सिन्नर विधानसभा, नाशिक जिल्हा। ही सगळी नावं, ज्यामध्ये अंतिम टप्प्यात ही 25 जणांची नावं आलेली आहेत। उरलेले 15 ते 16 जणांची नावं ही आज संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध केली जातील, असं जाणकारांचं मत आहे। यानंतर या खाते वाटपामध्ये अजित पवार यांना चांगलं वजनदार खाती दिलेली आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला मात्र काही हलकी मंत्रिपदं देऊन त्यांची बोळवण केलेली दिसत आहे। मुख्यमंत्री पद निवडीच्या वेळी एकनाथ शिंदेंनी केलेला ड्रामा याला कारणीभूत आहे असं म्हटलं जातं। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? अजून जी काही खाती आहेत त्यामध्ये सुद्धा शिंदेंना डावलण्यात येईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।